Okay. Good evening and welcome everyone. Good evening, sir. Good Good evening, evening, sir. sir. Good evening, sir. तर आपण होम टॅब जो आहे तो आपला कंप्लीट केला होता, राईट? मागच्या सेशनमध्ये कोणाचं मिस झालं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता ते. ओके. आज आपण इन्सर्ट टॅबला सुरुवात करू. मग इन्सर्ट टॅब जे आहे, सर येस येस काय प्रश्न आहे बोला. तर तुम्ही जो फॉर्म्युला सांगितला होता ना ते सरांनी सांगितलं मला आज. ओके. कोणत्या सरांनी सांगितलं? लोखंडे सरांनी, आरबाज सर नव्हते सर आज. बरं बरं, व्हेरी गुड व्हेरी गुड, बढिया. सर त्याच्या अगोदर मी टाईप करून बघितलं आणि माझा एंटर झाला होता, तरी पण सरांना विचारलं सर मी नंतर. ओके, थँक्यू फॉर दॅट. अजून पण काही काही प्रश्न तुम्ही विचारू शकता अरबा सर, लोखंडे हो सर. सर, दुसरं पण विचारलं आणि सरांनी सांगितलं मला दुसरं पण ते फॉर्मॅट टॅब्स आणि त्याचं. येस येस, ठीक आहे, बढिया बढिया. थँक्यू, म्हणजे मी विसरलो होतो पण तुम्ही आठवण करून दिली त्यासाठी पण थँक्यू. आणि आपण एक मिनिट आजचं टॉपिक सुरू करू मग आपण. ठीक आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर मला थांबवून तुम्ही विचारा, काहीच हरकत नाहीये, मी तुम्हाला सांगाल ते. किंवा एकदा आपण टॉपिक कव्हर करू आजचा आणि मग शेवटी तुमचे काही प्रश्न असतील क्लासमधले किंवा काही, ते पण मी तुम्हाला सांगतो. तर इन्सर्ट टॅब जे आहे, इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला इन्सर्टचा अर्थ काय असतो की काहीतरी नवीन डॉक्युमेंटमध्ये तिथे घेणे किंवा टाकणे. जसं की आपण काहीतरी लेटर किंवा डॉक्युमेंट बनवतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखादं चित्र पण पाहिजे किंवा एखादं डायग्राम पाहिजे किंवा अजून काहीतरी तिथे आपल्याला नवीन घ्यायचं आहे, म्हणजे टेक्स्टच्या व्यतिरिक्त, त्याला आपण इन्सर्ट टॅबमध्ये ते सगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले. याच्यातला पहिला जो ग्रुप आहे तो आहे पेजेस ग्रुप. ओके. आणि पेजेस ग्रुपमध्ये हे 3 ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात. जसं आपण वर्ड जर सुरू केलं तर वर्डमध्ये आपल्याला सुरुवातीला एक सिंगल पेज दिलेलं असतं. त्या सिंगल पेजमध्ये आपण जे काही टाईप करायचं असेल, जसं एक्झाम्पल हे आपण छोटा फॉर्म्युला एक तुम्हाला सांगितला की पटकन आपल्याला टाईप करते समजण्यासाठी. असं जर आपण टाईप केलं आणि यालाच मी कंट्रोल-C आणि कंट्रोल-Vचा वापर करून पेस्ट केलं, तर जसं जसं आपण पुढे टाईप करत जाऊ आपल्याला नवीन नवीन पेजेस आपोआप त्याच्यामध्ये ॲड होत जातात. ठीक आहे. इथे आपल्याला दिसतं पण की आता सध्या 1 ऑफ 3 म्हणजे आपण 3 पेजेस आहे आणि त्याच्यापैकी पहिल्या पेजवर आपण सध्या आहे. तर इथून जसं जसं आपण टाईप करू पुढे पेजेस येतात. आणि याच्यातलं पहिलं जे ऑप्शन आहे ते आता आपण समजून घेऊ, कव्हर पेज. कव्हर पेज म्हणजे काय, तर जसं पुस्तकाचं सगळ्यात वरचं जे पान असतं ज्याला आपण मुखपृष्ठ पण म्हणतो मराठीमध्ये, है ना, की ज्याच्यावरती त्या पुस्तकाचं नाव असतं किंवा एक चांगलं चित्र किंवा असं काहीतरी डिटेल्स असतात. तर तसं आपल्याला आपण इथे जे काही डॉक्युमेंट बनवलंय, एक्झाम्पल समजा तुम्ही काहीतरी कॉलेजचा तुमचा प्रोजेक्ट आहे तो वर्डमध्ये तुम्ही बनवला आणि मग त्याच्यावरती तुमचं नाव, कॉलेजचं नाव, सब्जेक्ट वगैरे असं काही टाकण्यासाठी कव्हर पेज तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की काही रेडीमेड फॉर्मॅट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, ते असं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यापैकी जे तुम्हाला योग्य वाटेल त्याच्यावरती क्लिक करून तसं तुम्ही घेऊ शकता. जसं इथे सर, फॉर्मॅट म्हणजे? फॉर्मॅट म्हणजे रेडीमेड तयार असलेल्या काही गोष्टी त्याला आपण फॉर्मॅट म्हणतो, ज्याच्यामध्ये थोडाफार बदल करून आपल्याला आपल्याला पाहिजे तसं आपण बनवू शकतो, त्याला आपण फॉर्मॅट म्हणतो किंवा आराखडा म्हणता येईल त्याला सोप्या भाषेमध्ये, किंवा टेम्पलेट त्याला आपण म्हणतो. ओके. तर इथे एक्झाम्पल म्हणून मी याच्यावर क्लिक केलं. त्याच्यावर क्लिक केलं की काय होईल, इथे लगेच तुम्हाला फर्स्ट पेज जे आहे ते कव्हर पेज म्हणून दिसेल आणि मग इथे तुम्ही ज्या पद्धतीने तिथे दिलंय जसे डॉक्युमेंट टायटल, तर इथे मी दिलं सायन्स प्रोजेक्ट. डॉक्युमेंट सब टायटल सपोज एअर पोल्युशन, अजून काही डिटेल्स जसे इथे डेट, कंपनी नेम, ॲड्रेस. डेटच्या इथे आपण समजा सिलेक्ट केलं की किती तारखेला आपण ते सबमिट करतोय, समजा आजचीच डेट मी घेतली. कंपनी नेममध्ये तुम्ही आता स्टुडंट नेम आपण तिथे टाकू शकतो, सपोज मी माझंच नाव इथे टाईप केलं. ठीक आहे. अजून काही डिटेल पाहिजे असतील तर ते आपण तिथे घेऊ शकतो, जसं की क्लासची डिटेल्स किंवा असं काही. ओके. तर हे सगळं आता हे काय झालं, एक कव्हर पेज आपलं बनलं. म्हणजे याची जेव्हा आपण प्रिंट काढू आणि प्रिंट काढल्याच्या नंतर आपला सगळा प्रोजेक्ट राहील आणि वरती एक कव्हर पेज त्याला राहील.
हे लक्षात आलं? हो सर. परत सांगा. ओके. परत काय नाही समजलं मला ते सांगा, म्हणजे मी रिपीट करतो. पूर्ण सांगा परत. पूर्ण? हो सर, मी लक्ष ठीक नाही आहे. दिलं. लक्ष नाही दिलं ही कोणाची चूक आहे तुम्ही सांगा बरं. माझी. हां. सर ते ठीक आहे. माझ्या हेडफोन मध्ये थोडा प्रॉब्लेम आला थोडक्यात होता ना थोडक्यात त्याच्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे. मी थोडक्यात सांगतो रिपीट. पण तुम्हाला डिटेल हो बघायचं सर. असलं तर परत YouTubeवर जेव्हा हा व्हिडिओ राहील तिथे परत बघून घ्या. ठीक आहे. हो सर, ठीक आहे. आता इथे कव्हर पेज ऑप्शनवर क्लिक केलं की आपण इथे आपल्याला वेगवेगळे कव्हर पेजचे फॉर्मॅट्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी जे योग्य वाटेल त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की आपण ऑलरेडी टाईप केलेलं आहे म्हणून इथे ते तसं आलं. नाहीतर मग आपल्याला स्वतःला ते आपण टाईप करून तिथे घेऊ शकतो. म्हणजे आपलं एक कव्हर पेज त्या ठिकाणी रेडी आपल्याला मिळतं. ओके. त्यानंतर आहे ब्लँक पेज. ब्लँक पेज म्हणजे काय, की समजा आपण इथपर्यंत आता टाईप केलंय आणि याच्यानंतर आपल्याला एक ब्लँक पेज पाहिजे. इथून जे पुढे आहे ते किंवा याच्यामध्ये आपल्याला एक ब्लँक पेज पाहिजे. तर तिथे क्लिक करायचं आणि ब्लँक पेजवर जेव्हा आपण क्लिक करू, तर ज्या ठिकाणी आपलं कर्सर होतं, थीमच्या समोर इथे आपण कर्सर ठेवलं होतं. त्याच्या पुढचा जो भाग आहे, तो सगळा एक पेज त्याच्यामध्ये ॲड झालं आणि त्याच्या पुढच्या पेजवर ते गेलं. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केलं, एक नवीन पेज इन्सर्ट केलं, ब्लँक पेज. दुसरं एक आहे की त्याला आपण पेज ब्रेक म्हणतो. पेज ब्रेक म्हणजे काय, की समजा या पेजवर इथपर्यंत मी टाईप केलेलं आहे काहीतरी आणि याच्या पुढचं जे आहे ते मला नेक्स्ट पेजवर पाहिजे. म्हणजे हे पेज मला इथेच संपवायचं आहे. तर मग मी त्या ठिकाणी क्लिक करून पेज ब्रेक जर केलं, तर काय होईल, डॉक्युमेंटच्या ठिकाणी जेवढं होतं त्याच्या पुढचं पेज तसंच आहे आणि त्याच्या पुढचं जे ते नेक्स्ट पेजवर गेलं. ओके. या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. दिसायला ते सारखे वाटतात, पण ब्लँक पेज म्हटलं की काय होईल, पूर्ण एक नवीन ब्लँक पेज तिथं येऊन जाईल आणि पेज ब्रेक जर आपण म्हटलं तर काय होईल, फक्त तिथून पुढचा जो टेक्स्ट आहे तो नेक्स्ट पेजवर चालला जाईल. ओके. तर हे आहे पेजेस ग्रुप. याच्यातले हे 3 ऑप्शन्स आपण बघितले. त्यानंतर पुढे जो आपण टेबल्स ग्रुप. टेबल पण सगळ्यांना माहिती असेल. तक्ता आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. जेव्हा आपल्याला काही गोष्टी टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायच्या असतील, तेव्हा आपण इथून टेबल त्याच्यात इन्सर्ट करू शकतो. टेबलवर क्लिक करायचं. इथे तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करू शकता किती कॉलम्स त्याच्यामध्ये पाहिजे आणि किती रोज त्याच्यामध्ये पाहिजे आणि तिथे क्लिक केलं की त्याचा टेबल त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके. आता सध्या मी इथे किती कॉलम्स आणि किती रोज आहे सांगता येईल का याच्यात? 5 कॉलम्स 5. आणि 3 रोज. ठीक आहे. क्लिक केलं की तसं इथे येऊन जाईल. ही एक पद्धत झाली. मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती एकदा सांगून देतो, त्यात ऑप्शन्स कोणते कोणते. हे याला आपण ग्रिडच्या माध्यमातून टेबल घेऊ शकतो किंवा इन्सर्ट टेबल. आणि हा टेबल इन्सर्ट होतो कुठे, तर ज्या ठिकाणी आपला कर्सर असेल. समजा मी कर्सर आता इथे ठेवला आणि जर टेबल इन्सर्ट केला, इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं. नंबर ऑफ कॉलम्स, किती कॉलम्स आपल्याला पाहिजे, समजा 4 कॉलम्स मी घेतले आणि नंबर ऑफ रोज मला समजा 10 पाहिजे. तसं सिलेक्ट करून बाकीचे अजून काही ऑप्शन्स इथे आहेत ते तुम्ही स्वतः चेक करा. नाही समजलं तर मला विचारा, मी ते पण तुम्हाला सांगतो नंतर. पण खूपच डिटेल जर आपण घेत बसलो तर मग खूप वेळ लागेल त्याला. तर इथे आपण असं सिलेक्ट केलं कॉलम्स आणि रोज आणि ओके केलं, तर आपल्याला त्या पद्धतीचं टेबल इथे मिळेल. म्हणजे आपण 2 पद्धती बघितल्या, एक तर हे किंवा इन्सर्ट टेबल किंवा ड्रॉ टेबल. ड्रॉ टेबलचा वापर कसा होतो ते पण आपण इथे बघू. समजा आता इथे आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ टेबलवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर तुमचा पॉइंटर जो आहे तो अशा प्रकारचा दिसेल आणि मग असं तुम्ही टेबल त्या ठिकाणी ड्रॉ करू शकता. या टेबलमध्ये कॉलम्स आणि रोज यांची लांबी रुंदी सारखी नसते. तुम्हाला पाहिजे तसा टेबल मग इथे ड्रॉ करता येईल. असं पटकन तुम्ही याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. ठीक आहे. जिथं पाहिजे तसं. आणि हे एकदा बनलं की मग तुम्हाला जिथे टाईप करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं, तिथे टाईप करता येईल. ओके. असा पण टेबल आपल्याला याच्यामध्ये बनवता येतो. इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल. ठीक आहे. त्यानंतर हां, आता जेव्हा आपण टेबल याच्यात इन्सर्ट केलेलं आहे आणि टेबलवर मध्ये मी क्लिक केलं,
तर त्यावेळेस काय होतं इथे टेबल टूल्स नावाचा एक नवीन टॅब तिथे येऊन जातो, ज्याला आपण कंटेक्स्ट टॅब असं म्हणतो. हा नेहमी दिसत नाही इथे. जसं हे आपण बघितलं की होम, इन्सर्ट, डिझाइन हे नेहमी दिसतात. पण टेबल टूल्स नेहमी दिसत नाही. जेव्हा आपण टेबल घेतलेला असेल आणि त्याच्यात क्लिक केलं तरच दिसतं. जसं आता मी जर बाहेर क्लिक केलं तर इथे दिसणार नाही. ओके. आणि टेबलवर जर मी क्लिक केलं तर परत ते येऊन जाईल. त्याच्यामध्ये 2 टॅब्स आहेत परत. एक तर डिझाइन, टेबल डिझाइन. डिझाइन म्हणजे काय, तर तो टेबल दिसायला कसा दिसला पाहिजे त्याचे इथे ऑप्शन्स आहेत. जसं की टेबल स्टाईल. टेबल स्टाईलचा वापर करून तुम्हाला तो दिसायला टेबल कसा व्यवस्थित वाटेल त्याच्यासाठी तुम्ही एखादी स्टाईल तिथे त्याला अप्लाय करू शकता. आता हे असं दिसतंय, किंवा मग ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तसं त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. अजून इथे काही ऑप्शन्स आहेत. टेबल बॉर्डर स्टाईल, त्याची बॉर्डरची स्टाईल कशी पाहिजे काय ते पण तुम्हाला ठरवता येईल, आणि तुम्हाला कुठे कुठे तशी बॉर्डर पाहिजे काय ते घेता येईल. पेन कलर आहे, पेनचा कलर ठरवता येईल, आणि मग हे असे चेंजेस तुम्ही त्याच्यात करू शकता. ठीक आहे. बॉर्डर आहे, बॉर्डर तुम्हाला कशी पाहिजे काय. नो बॉर्डर म्हटलं तर तिथे बॉर्डर नाही राहणार, किंवा ऑल बॉर्डर, किंवा मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर्स आहेत. ठीक आहे ना. डायगोनल अप किंवा मग डायगोनल डाऊन अशा प्रकारच्या बॉर्डर्स वगैरे घेऊन तुम्ही ते बनवू शकता तिथे पाहिजे तसा टेबल. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये लेआउट. लेआउट म्हणजे काय, तर त्याची मांडणी किंवा त्याच्यामधले वेगवेगळे जे रोज आहेत, कॉलम्स आहेत, त्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तर ते तुम्हाला करता येईल. आता इथे मी तुम्हाला डिटेल नाही सांगत, याच्यातले महत्त्वाचे जे आहेत ते सांगतोय. बाकी मग तुम्ही स्वतः ते यूज करून बघा, आणि जिथे पण तुम्हाला नाही समजलं तुम्ही मला विचारा, मी ते सांगतो. ओके. जसं ड्रॉ टेबल आपण आत्ता बघितलं. इरेझर एक आहे. इरेझरचा वापर करून आपल्याला त्याच्यातलं समजा काही ठिकाणी आपल्याला मिटवायचं आहे, की समजा ही लाईन इथे नाही पाहिजे, त्याच्यावर क्लिक केलं की ती लाईन त्या ठिकाणी मिटवल्या जाईल. ओके. डिलीट एक ऑप्शन आहे. डिलीट मग तुम्हाला काय काय डिलीट करता येतं त्याच्यामध्ये हे समजून घ्या. सेल काय, कॉलम काय आणि रो काय. सेल म्हणजे काय, की एक छोटा चौकोन ज्याच्यामध्ये समजा आता मी वेलकम असं लिहिलंय. ठीक आहे. तर इथं हा जो छोटा चौकोन आहे त्याला आपण सेल म्हणतो. मग तेवढाच सेल डिलीट करायचा आहे का, तर डिलीट सेल करता येईल. ठीक आहे. किंवा पूर्ण कॉलम. कॉलम म्हणजे काय, तर हा पूर्ण कॉलम आहे एक. पूर्ण कॉलम डिलीट करायचा असेल तर डिलीट कॉलम. रो म्हणजे काय, तर हे वेलकम लिहिलेली जी ही आडवी जी रो आहे याला आपण रो म्हणतो. ठीक आहे. ही पूर्ण रो ती डिलीट करायची असेल तर मग डिलीट रो करता येईल. किंवा हा टेबलच पूर्ण डिलीट करायचा आपल्याला नाही पाहिजे तर डिलीट टेबल करता येईल. इन्सर्ट अबव म्हणजे आपल्याला याच्यावरती एक रो पाहिजे, किंवा इन्सर्ट बिलो म्हणजे त्याच्या खाली रो पाहिजे. इन्सर्ट लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडला त्याला आपल्याला कॉलम पाहिजे, एक नवीन कॉलम घेतला आपण, किंवा राईट साईडला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते करता येईल. त्यानंतर मर्ज सेल्स आहे, स्प्लिट सेल्स आहेत. हे पण ऑप्शन्स तुम्ही वापरून बघा. आणि हे डिटेल तसं पाहिलं तर आपण एक्सेलमध्ये शिकू. एक्सेलमध्ये आणि हे सारखेच आहेत, त्याच्यामुळे तेव्हा आपण तिथे डिटेल व्यवस्थित ते लक्षात घेऊ. ओके. तर इथपर्यंत आपण बघितलं इन्सर्टमध्ये टेबल, टेबल्सपर्यंत. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? यस सर. ओके. हो आणि सर. मला वाटतं आज आपण इथे थांबू पण, कारण की टेबल हा थोडासा मोठा विषय आहे. तुम्ही एकदा याच्यात सगळं वापरून बघा. हो सर. तुम्हाला जर काही नाही समजलं तर परत मला विचारा, आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं घेऊ. हो सर. ठीक आहे. हो सर. बरं. आजच्या याच्यामध्ये कोणाचं काही डाऊट, काही प्रश्न आहे, किंवा याच्या आधीचं काही नाही सर. नो सर. याच्या सरांनी आधी आम्हाला रिझ्यूम नाही सर. रिझ्यूम बनवला का मग तुम्ही? हो सर, रिझ्यूम बनवायच्या वेळेस सांगितलेलं आहे सरांनी ते आम्हाला टेबल मधलं. व्हेरी गुड. बढिया. तर ते यूज पण करून बघा. हो सर, मी भरपूर यूज करून बघितलं त्याच्यामधलं तरी पण. ओके. बरं. ठीक आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी फेसबुक कोण कोण वापरतं? सर फेसबुक नाही, इन्स्टा वापरतो. इंस्टाग्राम वापरतात. ओके. ठीक आहे. इंस्टाग्राम पण फेसबुक कंपनीचंच आहे. माहिती आहे तुम्हाला? फेसबुकने विकत घेतलंय ते. माहिती आहे? नाही सर. नाही सर. माहिती झालं मग आता? हो. हो सर.
सर इन्स्टावर याची आयडी काय आपली म्हणजे आपलं तुलसी का काय आहे? तुलसी_इन्स्टिट्यूट. अच्छा. जर इंस्टाग्राम तुम्ही वापरत असले ना तर मी तुम्हाला ते पण दाखवतो इथे. हा. इंस्टाग्राम वरती जर तुम्ही गेले तर किंवा मी तुम्हाला लिंक पण पाठवतो. चालतं. तुम्ही वाटलंच तर लगेच फॉलो पण करून घ्या, कारण की तिथे पण आपण काही कॉम्पिटिशन्स वगैरे घेत असतो. ठीक आहे, ओके सर. त्याच्यामध्ये तुम्हाला हो. भाग घेता येईल. मग मी लिंक पाठवली आहे तुम्हाला आता. वरती क्लिक करून लगेच वाटलं हो तर सर, आली. आली हो ना सर. लिंक? हो. ओके, बढिया. हो सर. थँक्यू सर. ओके, ठीक आहे. तर मग आपण थांबायचं आज. हो सर. हो सर. ओके, हो सर. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय, गुड नाईट. हा बाय सर. सर, गुड नाईट. गुड नाईट सर.